जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती. मेष लग्न आणि मेष राशीच्या जातकांसाठी 5 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 या 5 दिवसांमध्ये ग्रहांची साथ तुमच्या नशिबात कोणते बदल घडून आणणार आहेत. विशेष म्हणजे काही निर्णय भाग्याचे दरवाजे या काळामध्ये उघडू शकतात, तर काही ठिकाणी संयमच तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी 5 जुलै ते 10 जुलै 2026 हा कालावधी प्रगती, धाडसी निर्णय, आर्थिक नियोजन आणि नवीन संधी यांचा संगम ठरण्याची शक्यता आहे. सूर्य, गुरु, मंगळ, बुध, शुक्र, शनी, राहू, केतू आणि चंद्रमा यांच्या गोचरामुळे प्रत्येक दिवस वेगळा अनुभव या 5 दिवसांमध्ये तुम्हाला देऊ शकतो. विशेष म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक दिवसांपासून अडकलेली कामेही तुमचे या 5 दिवसांमध्ये समोर सरकू शकतात. या काळामध्ये सूर्य भगवान तुमच्या पराक्रम स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तर चतुर्थ स्थानात उच्च राशीतील गुरु भगवान तुमच्या घरगुती सुख आणि मालमत्ता आणि मानसिक स्थैर्याला बळ देणार आहे. विशेष करून या पंचम स्थानातील चतुर्थ स्थानातील बुध भगवान पराक्रम स्थानामध्ये 6 जुलै नंतर वक्री अवस्थित राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे बोलत असताना व्यवस्थित पद्धतीने बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे किंवा काळजीपूर्वक बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कागदपत्रे हाताळताना आणि आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आवश्यक असणार आहे. मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांना 5 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये 5 जुलैच्या दिवशी चंद्रमा जे की कुंभ राशीमध्ये म्हणजे लाभ भावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. हा दिवस संपूर्ण कालावधी हा जो 5 तारखेचा कालावधी असणार आहे हा अत्यंत महत्त्वाच्या दिवसापैकी एक दिवस मानला जाऊ शकतो. लाभ भावातील चंद्रमा आणि राहू सोबतची युती कुठेतरी तुमच्या संपर्कात नवीन वाढ करताना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये नवीन व्यक्तीची ओळख होईल, प्रभावशाली लोकांची भेट तुम्हाला या दिवशी होणार आहे आणि विशेष म्हणजे भविष्यात उपयोगी पडणारे संबंध देखील या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक संकेत तुम्हाला या दिवशी 5 तारखेला मिळणार आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची चर्चा सुरू होऊ शकते आणि अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन साधन देखील या 5 तारखेला जुलैमध्ये मेष राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा मोठ्या व्यवहाराची संधी या काळामध्ये मिळू शकते. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्यांची दखल घेऊ जाऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळाल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगल्या पद्धतीची वाढ होताना बघायला भेटणार आहे. मात्र राहूचा प्रभाव चंद्रमासोबत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे कोणतेही चुकीचे आश्वासन त्यावरती तुम्ही त्वरित विश्वास ठेवू नका. मानसिक गैरसमज किंवा चलबिचलपणा मानसिकतेला घेऊन तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे, कारण की या काळामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे 5 जुलैच्या दिवशी मेष राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर 6 जुलै ते 7 जुलै या 2 दिवसामध्ये चंद्रमा व्यय स्थानामध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये मीन राशीमध्ये शनी भगवंतासोबत गोचर करत आहे. या 2 दिवसांमध्ये चंद्रमा 12व्या भावात गोचर करत असल्यामुळे तुमचा खर्च, प्रवास, मानसिक विचार आणि भविष्यातील नियोजन यांना विशेष महत्त्व या काळामध्ये चांगल्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. विशेष म्हणजे भविष्यातील नियोजन आणि या सर्व गोष्टींवरती विशेष महत्त्व किंवा विशेष चर्चा या काळामध्ये चंद्रमासोबत शनी भगवान व्यय स्थानात असल्यामुळे बघायला भेटणार आहे. विशेष करून काही खर्च टाळता येणार देखील नाही या काळामध्ये. घर, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या तुम्हाला या चंद्रमा आणि शनीमुळे बघायला भेटणार आहे. 6 जुलैच्या दिवशी बुध भगवान वक्री अवस्थेत जाणार आहे, जे की 6 जुलैला कर्क राशीमधून मिथुन राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये जाणार आहे. या काळामध्ये तुमची मालमत्ता, वाहन किंवा कौटुंबिक विषयांवरती चर्चा तुम्हाला सकारात्मक मार्गाने पुढे जाताना बघायला भेटणार आहे. परंतु तेच बुध भगवान वक्री होऊन पराक्रम भावात राशी परिवर्तन करत असल्यामुळे तुमच्या संवादांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. त्यामुळे शब्दांची निवड आणि बोलण्यात तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बोलणं किंवा व्यवस्थित विचार करून बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मेष राशीच्या जातकांना 6 जूनच्या या दिवशी. या काळामध्ये भाऊ, बहीण किंवा मित्रमंडळीच्या जवळचे नातेवाईक तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मिळतील आणि तुमच्या सर्व बाजूनी महत्त्व देखील तुमचे या सर्व नात्यांच्या ठिकाणी वाढणार आहे. पण बोलताना संयम राखणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे 6 जून आणि 7 जून या काळामध्ये. थोडासा गैरसमज तुमच्या मोठ्या वादाचे रूप देखील या काळामध्ये घेऊ शकतो. यासाठी तुम्ही शांत परिस्थिती हाताळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. परदेशाशी संबंधित कामे, ऑनलाईन व्यवसाय, आयात निर्यात, डिजिटल क्षेत्र किंवा दूरच्या ठिकाणाशी संबंध असलेल्या व्यक्तींना या पद्धतीच्या चांगल्या म्हणजे या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या किंवा चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. धार्मिक प्रवास, मंदिर दर्शन किंवा आध्यात्मिक कार्यात तुम्ही सहभागी झाल्यास तुम्हाला 6 जुलै ते 7 जुलै या काळामध्ये आध्यात्मिक शांती आणि मानसिक शांती खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे. शनी भगवंताच्या या मीन राशीतील गोचरामुळे आणि त्या ठिकाणी चंद्र भगवान गेल्यामुळे शनी भगवान आणि चंद्रमाच्या या प्रभावामुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक ताण या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणू शकतो.
त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती द्या आणि अनावश्यक चिंता टाळा. या 2 दिवसांमध्ये घेतलेले संयमी निर्णय तुम्हाला पुढील काळात खूप मोठा फायदा करून देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्ही मानसिक हॅरासमेंट सारख्या घटना तुमच्या बाबतीत घडणार आहे. भावनिक इमोशनली होऊन तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका आणि बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की तृतीयस्थ दृष्टी तुमच्या शनी भगवंतासोबत म्हणजे शनी भगवंताची चंद्रमासोबत जाऊन वाणीवरती, सप्तमस्थ दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती, तर दशमस्थ दृष्टी तुमच्या भाग्यावरती पडत असल्यामुळे कुठेतरी सर्व बाजूनी तुम्हाला गुंतागुंत झाल्यासारखं जाणवणार आहे. भावनिक विक्षिप्तपणा, शारीरिक व्याधी आणि भाग्याच्या ठिकाणी डिले या 2 दिवसांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी डिले बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर ते चंद्रमा 8 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये मेष राशीमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत मेष राशीमध्ये म्हणजे गोचर करणार आहेत लग्न स्थानामध्ये. त्या 2 दिवसामध्ये चंद्रमा तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे मेष लग्न आणि मेष राशीवाले जातकांच्या लग्न भावात किंवा राशीवरती गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तुमची निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता यांच्यामध्ये स्पष्टता सर्व बाजूने जाणवू शकते. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून मनात असलेले काही महत्त्वाचे निर्णय आता तुम्ही प्रत्यक्षात घेण्याची वेळ या 8 जुलै आणि 9 जुलै या 2 दिवसांमध्ये बघायला भेटणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तित्वाचा प्रभाव इतरांवरती चांगल्या पद्धतीचा पडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा सामाजिक क्षेत्रात तुमचे मत लोक गांभीर्याने ऐकतील. वरिष्ठ सहकारी किंवा ग्राहक यांच्या समोर तुमची स्वतःची बाजू प्रभावीपणे मांडण्यात तुम्ही या 8 आणि 9 जुलैच्या दरम्यान यशस्वी होणार आहेत. सूर्य भगवान या काळामध्ये पराक्रम स्थानात असल्यामुळे नवीन कामाची सुरुवात तुम्हाला चांगल्या पद्धतीची बघायला भेटणार आहे. मुलाखत, व्यवसाय विस्तार, मार्केटिंग, जाहिरात, सोशल मीडिया किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ तुम्हाला सर्व बाजूने अनुकूल आणि फायदेशीर असणार आहे. मात्र या काळामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून घेतलेले निर्णय तुम्हाला काही महिन्यात चांगले परिणाम देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या 5 दिवसाच्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे मेष लग्न मेष राशीवाले जातकांना. पण सर्वात महत्त्वाचं चंद्रमामुळे तुम्ही भावनिक निर्णय घेण्यास प्रवृत्तही या काळामध्ये होऊ शकतात. विशेष करून कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावरती लगेच प्रतिक्रिया किंवा लगेच विश्वास देऊ नका, नाहीतर सर्व बाजूनी तुम्ही फसले जाऊ शकतात. कारण की पूर्ण परिस्थिती समजून घ्या आणि बिनाकामीचा अनावश्यक वाद होईल तेवढं टाळता येणं अत्यंत गरजेचं असणार आहे. या काळामध्ये मेष राशीवाल्या जातकांना 8 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये विशेष करून कौटुंबिक वातावरणातही आनंदाचे क्षण तुम्हाला या काळामध्ये 8 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये अनुभवायला मिळणार आहेत. आणि घरातील एखादी शुभ कार्याची चर्चा, नवीन वस्तूची खरेदी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. मानसिकदृष्ट्या या काळात तुमच्या आधीच्या दिवसांपेक्षा हे 2 दिवस अत्यंत सर्व बाजूने सकारात्मक असणार आहे. त्याच्यानंतर ते चंद्रमा 10 जुलै दिवशी वृषभ राशीमध्ये म्हणजे चंद्रमा ज्या ठिकाणी मंगळ ज्या ठिकाणी गोचर करत आहेत त्या ठिकाणी वृषभ राशीमध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये चंद्रमा गोचर करणार आहे द्वितीय स्थानामध्ये. 10 जुलै रोजी द्वितीय स्थानामध्ये चंद्रमा स्वतःच्या उच्च राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये आर्थिक बाबींना विशेष महत्त्व प्राप्त होईल. उत्पन्न, बचत, कुटुंब, वाणी आणि मौल्यवान वस्तूशी संबंधित विषयांमध्ये या काळामध्ये चांगल्या घडामोडी घडताना बघायला भेटणार आहे. विशेष करून चंद्रमा आणि मंगळ एका जागेवरती आल्यामुळे तुम्ही भावनिक आणि इमोशनली आणि चलबिचल गोष्टी या काळामध्ये घडू शकतात. मंगळ आधीपासून द्वितीय स्थानात असल्यामुळे आर्थिक निर्णय तुम्ही ठामपणे घेण्याची तयारी या काळामध्ये दिसेल. काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील या काळामध्ये सापडू शकतात, तर काहींना प्रलंबित रक्कम म्हणजे तुमची पेंडिंग असलेले पेमेंट या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडकलेले पेमेंट तुम्हाला मिळून आर्थिक ताण तुमचा या काळामध्ये कमी होऊ शकतो. मात्र कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाची चर्चा तुम्हाला या काळामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. घर, जमीन, वाहन किंवा भविष्यातील गुंतवणुकी संदर्भात सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक निर्णय या काळामध्ये घेण्याची शक्यता 10 जुलै दिवशी मेष राशीवाल्या जातकांच्या बाबतीत बघायला भेटत आहे. मात्र रागाच्या भरात बोलणे टाळा, कारण मंगळ भगवंताचा प्रभाव, कठोर शब्द नातेसंबंधांवरती सर्व बाजूनी परिणाम या चंद्रमंगळाच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. व्यापारी वर्गांसाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरू शकतो. 10 जुलै नवीन ग्राहक तुम्हाला चांगला नफा किंवा मोठ्या व्यवहाराला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये बघायला भेटत आहे. या 10 जुलैच्या दिवशी योग्य नियोजन केल्यास तुमची आर्थिक स्थिती सर्व बाजूने मजबूत करण्याची किंवा मजबूत होण्याची संधी या काळामध्ये बघायला भेटणार आहे. 10 जुलैच्या दिवशी 5 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 या काळामध्ये आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर बघायला झालं तर या संपूर्ण कालावधीत आर्थिक परिस्थिती तुमची हळूहळू मजबूत होताना दिसून येणार आहे. लाभभावातील राहू जे की कुंभ राशीचे आहे ते नवीन उत्पन्नाचे मार्ग तुमच्या या काळामध्ये सुरू करणार आहेत. द्वितीय भावातील मंगळ तुमच्या आर्थिक निर्णयांच्या बाबतीत धाडस तुम्हाला निर्माण करून देणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली रक्कम तुमची या काळामध्ये मिळेल, पण नवीन कमाईचे स्रोत देखील या काळामध्ये सुरू होण्याची चर्चा बघायला भेटणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 जुलै ते 7 जुलै या दरम्यान वाढणाऱ्या खर्चाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. घरगुती गरजा, आरोग्य किंवा प्रवासावर खर्च तुमचा या काळामध्ये होताना बघायला भेटणार आहे. त्याचे कारण असणार आहे 6 आणि 7 जुलैला मीन राशीमध्ये व्यय स्थानामध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये चंद्रमा शनी भगवंतासोबत
गोचर करत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढेल, पण बचतीवर भर देणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे खर्चावरती कंट्रोल ठेवणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे या काळामध्ये. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेऊनच पुढे जा. भावनेच्या भरात किंवा इतरांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळल्यास तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. आणि विशेष करून तुम्ही टाळले तर पुढील काळ तुमचा आर्थिक लाभदायक आणि आर्थिक स्थिरतेसाठी सर्व बाजूनी लाभदायक परिणाम देणार असणार आहे मेष राशीवाले जातकांसाठी या 5 दिवसामध्ये. 5 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये करिअर आणि व्यवसायवाल्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा कालावधी 5 दिवसाचा प्रगतीचे नवी दार उघडणारा असणार आहे. पराक्रम भावातील सूर्य भगवान तुम्हाला या काळामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची क्षमता वाढवत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची आणि स्वतःची ओळख वेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याची संधी तुम्हाला या मिथुन राशीच्या सूर्य भगवंतामुळे या काळामध्ये बघायला भेटणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 जुलै नंतर बुध भगवान वक्री अवस्थेतच राशी परिवर्तन करणार आहे. ते म्हणजे मिथुन राशीमध्ये सूर्य भगवंतासोबत. या काळामध्ये ईमेल, कागदपत्र, करार, मुलाखती किंवा अधिकृत संवाद यामध्ये विशेष काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला मेष राशीवाले जातकांना. छोटी चूक ही मोठा गोंधळ या काळामध्ये निर्माण करू शकते. त्यामुळे तुम्ही बोलण्या चालण्यात आणि सर्व गोष्टी हाताळताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे मेष राशीवाले जातकांना या 5 दिवसामध्ये. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि बाजारपेठेत विस्तारण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. पण ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, सेल्स, कमिशन एजन्सी किंवा कम्युनिकेशनच्या संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर असणार आहे, जो की व्यापारी व्यक्तींपेक्षा जास्त प्रमाणात. या काळात घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सर्व निर्णय घेणे आणि सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की पुढील काही आठवड्यात त्यांचे समाधानकारक तुम्हाला परिणाम या 5 दिवसातील निर्णयांवरती बघायला भेटणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत हा कालावधी प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात काही महत्त्वाचे बदल अनुभवायला देणार आहेत या 5 दिवसांमध्ये मेष राशीवाले जातकांना. कारण की पंचम स्थानामध्ये शुक्र भगवान आणि केतू भगवंताची युती सिंह राशीमध्ये असल्यामुळे तुमच्या भावना तीव्र असतील. विशेष म्हणजे या काळामध्ये जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीच्या मनातील विचार समजून घेण्यात तुम्हाला अडचणी निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्ही समोरच्याचे शांतपणे संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि तो जर तुम्ही साधला नाही तर या काळामध्ये गैरसमज, एक दुसऱ्यांच्या संबंधाने चुकीचे एक दुसऱ्यांचं मत तयार होणे आणि वादविवादाला कारणीभूत ठरू शकते. छोटे गैरसमज मोठ्या वादाचे कारण या काळामध्ये ठरणार आहे मेष राशीवाले जातकांना या 5 दिवसांमध्ये. विवाहित व्यक्तींना घरातील लहान सहान विषय मोठे होऊ देऊ नये. रागाऐवजी समजूतदारपणा दाखवल्यास नात्यांमधील गोडवा तुमचा सर्व बाजूने या काळामध्ये टिकून राहणार आहे. जोडीदारांकडून एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात देखील या काळामध्ये तुम्हाला सहकार्य भेटणार आहे या 5 दिवसांमध्ये. अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. कारण की नवीन ओळख होण्याची किंवा विवाह संबंधित चर्चा पुढे सरकण्याची या 5 दिवसांमध्ये शक्यता मेष राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही नात्याबाबत घाईने निर्णय घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. वेळ देणं तुमच्यासाठी मेष राशीवाले जातकांना. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गुरु भगवान चतुर्थ स्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये आहे. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मकतेकडे असणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य तुमचे या काळामध्ये वाढणार आहे. तर घरातील एखादे रखडलेले काम देखील पूर्ण होण्याची शक्यता या गुरु भगवंतांच्या उच्च राशीस्थ गोचरमुळे बघायला भेटणार आहे. विशेष करून सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी नवीन वस्तू खरेदी, घराची सजावट किंवा मालमत्तेशी संबंधित चर्चा देखील तुमच्या घरात या काळामध्ये बघायला भेटणार आहे. मात्र 6 जुलै ते 7 जुलै या दरम्यान हा जो मीन राशीतील शनी भगवंताचा सोबतचा जो गोचर आहे चंद्रमाचा, हा संवादांमध्ये गैरसमज होणार आहे. आणि यासाठी तुम्ही संयम ठेवणं किंवा गैरसमज होऊ न देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की बोलण्यातील कठोरपणा तुम्ही टाळल्यास वातावरणात आनंदीपणा राहू शकतो आणि तोच कठोरपणा तुम्हाला या काळामध्ये टाळता येणार नाही. कारण की शुक्र केतू सिंह राशीचे तर चंद्र शनी व्यय स्थानामध्ये मीन राशीचे आणि मेष राशीवर 7.5 असल्यामुळे बोलण्यात कठोरपणा, परकेपणा खूप जास्त प्रमाणात संबंधित किंवा घरातील व्यक्तींना जाणवणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळामध्ये अत्यंत उपयोगी ठरू शकतो तुम्हाला या काळामध्ये. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केल्यास अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या 5 दिवसांमध्ये भेटणार आहे मेष राशीवाले जातकांना. शिक्षण आणि विद्यार्थी वर्गांसाठी हा कालावधी मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. विशेष करून अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रगती या काळामध्ये दिसून येणार आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती, प्रवेश प्रक्रिया किंवा शैक्षणिक प्रकल्पांमध्ये सर्व बाजूने तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यात 6 जुलै नंतर तेच बुध भगवान पराक्रम स्थानामध्ये वक्री अवस्थेत राशी परिवर्तन करत असल्यामुळे अभ्यासामध्ये तुम्ही निष्काळजीपणा टाळा. नोट्स, कागदपत्र आणि अर्ज यांच्या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा फेर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की या काळामध्ये उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, डिजिटल क्षेत्र किंवा परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नवीन संधी देखील या काळामध्ये मिळू शकते. नियमित अभ्यास आणि योग्य वेळेचे नियोजन हे यशाचे मुख्य सूत्र असते.
आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे मेष राशीवाले जातकांना. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ साधारण असला तरी पण काही बाबींकडे विशेष लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की द्वितीय भावातील मंगळ भगवंतामुळे तुमची वृषभ राशीच्या मंगळ भगवंतामुळे तुमची उष्णतेची विकार किंवा उष्णतेची वाढ बघायला भेटणार आहे. शरीरात घशाचा त्रास किंवा आहारातील अनियमितपणामुळे तुम्हाला किरकोळ समस्या ऍसिडिटी सारख्या गोष्टी जाणवू शकतात. मात्र 6 जुलै ते 7 जुलै या काळामध्ये तुम्ही मानसिक ताण, झोपेचं प्रमाण कमी, भुकेचं प्रमाण कमी खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पुरेशी विश्रांती घेणं आणि संतुलित आहार ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण 5 दिवसांमध्ये काही शास्त्रांनी काही महत्त्वाचे संकेत देखील दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये पराक्रम स्थानामध्ये सूर्य भगवान, चतुर्थ भावातील उच्च राशीतील गुरु भगवान आणि लाभ भावातील राहू तर द्वितीय भावातील मंगळ सर्व बाजूने चांगल्या पद्धतीचा प्रभाव मेष राशीच्या जातकांना अनेक नवीन प्रगतीचे दार देखील उघडण्याचे संकेत या काळामध्ये देत आहे. विशेष करून 5 जुलै, 8 जुलै, 9 जुलै, 10 जुलै हे दिवस महत्त्वाचे निर्णय, आर्थिक लाभ, नवीन कामाची सुरुवात आणि व्यवसायातील विस्तार किंवा करिअरमधील सकारात्मक बदल घडून आणणारे काळ असणार आहे. ते शास्त्राने शुभ दिवसांमध्ये मोडलेले आहे. विशेष म्हणजे 6 जुलै ते 7 जुलै दरम्यान संयम राखून संवाद आणि खर्च यांचे नियोजन केले तर उर्वरित काळ हा अत्यंत फायदेशीर असणार आहे. या 5 दिवसांसाठी शास्त्राने भाग्यांक दिलेला आहे तो म्हणजे 9 अंक असणार आहे. या 5 दिवसाचा शुभ रंग असणार आहे तो म्हणजे लाल असणार आहे. आणि या 5 दिवसांमध्ये शास्त्राने काही शुभ दिवस देखील दिलेले आहे. 5 जुलै, 8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलै. या 5 दिवसांपैकी या 4 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचे निर्णय घेतले तर नक्कीच तुम्हाला सर्व बाजूने फायदा बघायला भेटणार आहे. या 5 दिवसासाठी शास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहेत. दररोज सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यांमधून जल अर्पण करून ओम घेणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत चला. मंगळवारी श्री हनुमान चालीसेचे श्रद्धेने पठण करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या बोलण्या चालण्यामुळे होणारे अडथळे सर्व बाजूने दूर होतील. विशेष करून गुरुवारी पिवळ्या वस्तूचे किंवा पिवळ्या रंगाचे दान करा आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करून यामुळे तुम्ही गुरु भगवंताची जी काही तुम्हाला तकलीफ होणार आहे किंवा ज्या काही गोष्टींच्या बाबतीत तुमच्या पत्रिकेत किंवा जन्मपत्रिकेत गुरुची बाजू खराब असेल तर ती नक्कीच सकारात्मकतेने होईल. आणि घरात देवदेवतांसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून कुलदेवता आणि इष्टदेवतेचे स्मरण करून तुमच्यासाठी सर्व बाजूनी फायद्याच्या गोष्टींची कामना करा. यामुळे घरातील सर्व बाजूनी सकारात्मक वातावरण होईल आणि ऊर्जा घरात सकारात्मक प्रविष्ट होईल. या काळामध्ये विशेष म्हणजे 5 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 हा काळ मेष राशीच्या जातकांसाठी धाडसी निर्णय, आर्थिक सुधारणा, करिअरमधील नवीन संधी आणि वैयक्तिक प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. सुरुवातीचे दिवस लाभ आणि संपर्कात वाढ करतील पण मध्यभागात संयमाची परीक्षा होईल. तर शेवटचे दिवस आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारे असणाऱ्या या काळात ग्रहांची साथ नक्कीच मिळत असली तरी यशाचा खरा पाया तुमची मेहनत, योग्य नियोजन आणि संयम यामध्येच आहे. प्रत्येक संधीचा योग्य वेळी स्वीकार करा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. असे केल्यास हे 5 दिवस भविष्यातील सर्वात मोठी यशाची भक्कम सुरुवात करणारे 5 दिवस असणार आहे मेष राशीवाले जातकांना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमची राशी कुठली आहे आणि तुम्हालाही तुमच्या राशीची अशी सविस्तर राशीफल हवी आहे तर नक्कीच तुमची राशी आमच्या कमेंटमध्ये लिहून आम्हाला ती पाठवण्याचा प्रयत्न करा. त्यावरती आम्ही नक्कीच सविस्तर पद्धतीने आणि असंच विस्तृत पद्धतीने त्याचे देखील फलकथन करणार आहोत येणाऱ्या काही दिवसांसाठी. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.